न्यूज येते आणि ती म्हणजे केसी वेणुगोपाल मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते दाखल झाल्याची या क्षणाची मोठी बातमी। मातोश्रीवरती देखील अनेक घडामोडी घडताना दिसतात। त्याच दृष्टीने केसी वेणुगोपाल हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि मातोश्रीवरती दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते दाखल झाल्याचं कळतंय। राहुल गांधी ठाकरेंना भेटणार की नाही याबाबत देखील या भेटीनंतरच खुलासा होताना दिसेल। यापूर्वीच राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याच्या काही बातम्या होत्या, मात्र आता या भेटीनंतरच ते स्पष्ट होताना दिसेल। राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है। गांधी किसी से माफी नहीं मांगता। राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही। महाविकास आघाडीत पॅचअप साठीचे प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समितीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे। सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात संबंध ताणले गेले, त्यातून निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते। महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न सुरू केल्याचं यातून स्पष्ट होत आहे। उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा दिला। शरद पवारांनीही या मुद्द्यावरून राहुल गांधींना कानपिचक्या दिल्या। त्यानंतर दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत सावरकरांबद्दल काही बोलायचं नाही यावर सर्वानुमते ठरलं। आज काँग्रेसचे महासचिव ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल हे साधारण संध्याकाळी 8:30 वाजता मातोश्रीवरती येऊन माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी भेट घेतील आणि चर्चा करतील। त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले प्रमुख काँग्रेसचे नेते असतील। राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेणार की नाही हा मुद्दाही महाविकास आघाडीतलं ऐक्य दृढ करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। लोकसभा निवडणूक एका वर्षावर आलेली असताना महाविकास आघाडीतले मतभेद कमी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू करण्यात आले, मात्र हे प्रयत्न कितपत यशस्वी होतात हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।